प्रश्न पहिला, जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा कुठे बांधण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशामध्ये. प्रश्न दोन, साऊथ वेस्टर्न एअर कमांडचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे तेजिंदर सिंग यांनी. प्रश्न तीन, पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती संगम कुमार साहू हे. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिवस कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 3 जानेवारीला. प्रश्न पाच, जन्मदर वाढवण्यासाठी कोणत्या देशाने गर्भनिरोधकांवर कर लादला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न सहा, अमेरिकन सैन्याने कोणत्या देशावर हल्ला केला आणि राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे व्हेनेझुएला देशावर. प्रश्न सात पाहूया. IFFCO साहित्य सन्मान 2025 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे मैत्रेयी पुष्पा यांना. प्रश्न आठ, गुजरात राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे भूपेंद्र पटेल हे. प्रश्न नऊ, भोरमदेव कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या शहरात सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू इथे. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न 11, ऊर्जा पायाभूत सुविधांवरील सायबर हल्ल्यांना तोड देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली, तर ती गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 12, संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे सुप्रिया साहू यांनी. प्रश्न 13 पाहूया. हरियाणा राज्याचे नवीन डीजीपी नुकतेच कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे अजय सिंघल हे. प्रश्न 14, कोणत्या देशाचा खेळाडू उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशाचा. प्रश्न 15, नरेंद्र मोदी यांनी शांती शिखर मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे रायपूर छत्तीसगड इथे. प्रश्न 16 पाहूया. नरेंद्र मोदी यांनी भगवान बुद्धांशी संबंधित विप्रवाहाच्या पवित्र अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 17, कोणत्या राज्याने उदासीन भक्तांसाठी आर्थिक मदत योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याने. प्रश्न 18, कोणत्या मंत्रालयाने त्यांचा नवीन लोगो प्रसिद्ध केला आहे? तर त्याचं उत्तर आहे सांख्यिकी मंत्रालयाने. प्रश्न 19 पाहूया. क्रिप्टोकरन्सी, खाणकाम आणि ट्रेडिंगला कोणी कायदेशीर मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे तुर्कमेनिस्तानने. प्रश्न 20, खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्स 2026 कुठे होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.